बडेवाडीच्या सप्ताहात असं काही घडलं का तिथं बाबा आले आणि तिथं त्यांना जेवण सुद्धा केलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, एवढ्या उन्हात आम्ही डोक्यावर गमजी घेऊन पारायण करायलो आणि यांना चहा आणलाय. अरे उन्हानच मी एवढा लाल झालो होतो, म्हणलं चहा प्याल्यावर तर कलरच बदल. पारायण झाल्यावर आम्ही नाश्ता करायला आलो, तिथं मला ते काळे माऊली भेटले. नाश्ता झाल्यावर आम्ही परत पारायणाला आलो, पण कोण पारायण करीत नाही हे बघण्यासाठी आमचे गुरुजी एका कोपऱ्याला बसलेच होते. त्याच्यामुळे सगळेच पारायण करीत होते, पण यांना लागली तहान. आता पारायण झाल्यावर यांना एक व्हिडिओ घ्यायचा होता, पण माग बॅकग्राऊंड आवाज एवढा का पार यांना हसू यायला. रिटेक वर रिटेक घेत फायनली एक व्हिडिओ बनविला. त्याच्यानंतर मला बडेवाडीचे काही तरुण भेटले, ज्यांचा का हातभार सप्त्यामधील लय मोठा. त्याच्यानंतर मी गडावर आलो आणि कृष्ण महाराजांसोबत परत पण चाललो. ही आमच्या बाबांची जुनी फॉर्च्युनर आहे बरं. त्याच्यानंतर आम्ही चहा घेतला आणि डायरेक्ट बडेवाडी मध्ये आलो. इथं आल्यानंतर छोटे बाबा सप्ताहाचं नियोजन पाहत होते, तेवढ्यात मोठे बाबा पण आले. बाबा बसले आणि आम्ही इकडे हरिपाठाला आलो. तर हरिपाठ संपल्यावर परत आम्हाला बाबांना बोलवलं होतं. बाबा सगळ्यांनाच म्हणले का तुम्ही आता जेवायला बसून घ्या. आणि आम्ही जिथं जेवायला बसलो तिथंच आमचे बाबा सुद्धा त्याच लाईन मध्ये जेवायला बसले होते. मी तर माझं खूप मोठं भाग्य समजतो का मला अशा लोकांच्या सहवासात राहायला भेटतंय. आणि बाबांना जे लागत होतं का ते बाबा स्वतः वाढे करायला मागत होते. आणि बाबांसोबत आम्ही सगळेच महाराज मंडळी सुद्धा जेवायला बसलो होतो बरं. त्यात आपले छोटे बाबा पण होते. आता आम्ही सगळे जेवण करून घेतो, तर तुम्ही तेवढं फॉलो लाईक करून नक्कीच घ्या.